महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जर तुम्ही कॅप राउंड 1 मध्ये बेटरमेंट केलं असेल, तर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी हा व्हिडिओ जो आहे, तो खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की कॅप राउंड 2 साठी जो काही ऑप्शन फॉर्म आहे, तो ऑप्शन फॉर्म आपण कशा रीतीने भरू शकतो. नमस्कार, मी साळुंखे सर. साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तुम्ही साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर खूप छान प्रकारे प्रतिसाद देतात. आपण डायरेक्ट टॉपिककडे बोलतो. लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपण सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. हे काही ऑप्शन्स येतील. ओके, हे काही ऑप्शन्स येतील. या ऑप्शन्समध्ये इथे आपण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगवर क्लिक करणार. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगवर क्लिक केल्यानंतर पहा, त्या विद्यार्थ्याचे म्हणजे हे जे लॉग इन आहे ते एका विद्यार्थिनीचं आहे आणि तिला गव्हर्नमेंट कॉलेजचा प्रेफरन्सेस ठेवायचा आहे. ओके, आता जर तुम्हाला पहा, जर तुम्हाला ऑप्शन कॅप राउंड 1 ची जी काही लिस्ट आहे ती तशीच्या तशी हवी असेल, तर ती सुद्धा तुम्ही इम्पोर्ट करू शकता. डिटेल्स इथे या विद्यार्थिनीचे पहा, इथे करंट ऍडमिशन डिटेल्स काय, नॉट ऍडमिटेड टिल नाव. त्यानंतर स्टेटस ऑफ ऑप्शन फॉर्म सबमिशन अँड कन्फर्मेशन फॉर कॅप राउंड 2. अजूनही कॅप राउंड 2 चा जो ऑप्शन फॉर्म आहे तो सबमिट झालेला नाही किंवा कन्फर्म झालेला नाहीये. ओके, त्यानंतर इथे काही रूल्स वगैरे हे आहेत. ओके, प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म केल्यानंतर पहा, एक क्वेश्चन येतो की तुम्हाला कॅप राउंड 1 चा ऑप्शन फॉर्म जो आहे तो इम्पोर्ट करायचा आहे का. जर तुम्ही यस केलं तर ती लिस्ट जशीच्या तशी ती इम्पोर्ट होईल. ओके, आणि जर तुम्ही नो केलं, तुम्हाला संपूर्णपणे नवीन ऑप्शन फॉर्म तयार करायचा आहे, तर तुम्ही नो केलं पाहिजे. जर तुम्हाला अगोदर तयार केलेला ऑप्शन फॉर्मच कंटिन्यू करायचा आहे, तर तुम्ही येस केलं पाहिजे. ओके, आता मी इथे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्मवर क्लिक करत आहे. हे मी क्लिक केल्यानंतर पहा, इथे ह्या विद्यार्थिनीच्या बाबतीत मी यस केलेलं म्हणून ही जी काही लिस्ट आहे ती लिस्ट ॲज इट इज आलेली आहे. आता या विद्यार्थिनीला कॅप राउंड 1 चा जो ऑप्शन फॉर्म होता त्यामध्ये चेंजेस करायचे आहेत. ओके, आता चेंजेस करायचे आहेत म्हणजे काही कॉलेजेस डिलीट करायचे आहेत, काही ऍड करायचे असतील, तुम्हाला ऍड करायचे असतील तर तुम्ही ऍड सुद्धा करू शकता. ती प्रोसेस जी आहे ती तुम्हाला माहित आहे. जसं कॅप राउंड 1 मध्ये ऑप्शन फॉर्म होता त्याचप्रमाणे इथे 4 स्टेप्स आहेत. पहा, शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, सेट युअर प्रेफरन्सेस, ऑप्शन फॉर्म सबरी आणि कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. त्याच 4 स्टेप्स आहेत. आता इथे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन मध्ये पहा, तुम्हाला जर काही कॉलेजेस ऍड करायचे असतील तर हे फिल्टर्स आहेत आणि या फिल्टरचा यूज करून तुम्ही ते कॉलेज ऍड करू शकता. आता या विद्यार्थिनीच्या बाबतीत या विद्यार्थिनीला कॉलेजेस जे आहेत ते कमी करायचे आहेत. ओके, मग मी ते कमी करून दाखवतोय. पहा, पीसीसीओई जे कॉलेज आहे ते रिमूव्ह करायचं आहे. सपोज हे एक कॉलेज रिमूव्ह करायचं आहे. तुमच्या बाबतीत ते डिफरंट असू शकतं. मला फक्त तुम्हाला कशा रीतीने तुम्ही तो ऑप्शन फॉर्म एडिट करू शकता हे मी तुम्हाला दाखवत आहे. इथे अजून एक कॉलेज आहे, हे रिमूव्ह करायचं आहे. हे जे कॉलेज आहे रिमूव्ह करायचं आहे. त्यानंतर अजून एक कॉलेज आहे ते रिमूव्ह करायचं आहे. मग मी डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स अशा रीतीने टोटल किती ऑप्शन्स आता आहेत, 10 ऑप्शन्स आहेत. ओके, आता ही झाली फर्स्ट स्टेप. आपण काय केलेलं आहे की शॉर्टलिस्ट केलेले आहेत. त्यानंतर मी काय करेन, सेव्ह अँड प्रोसीड करेन. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर ओके, आता इथे सेट युअर प्रेफरन्सेस आहेत. प्रेफरन्सेस आहेत, तर इथे प्रेफरन्सेस ऑलरेडी तिथे दिलेले आहेत. मला रिसेट करायचं असेल तर मी रिसेट बटन प्रेस करेन आणि रिसेट बटन प्रेस केल्यानंतर मी प्रेफरन्सेस सीएपी कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स ठेवलेला आहे. त्यानंतर विजेटीआय कॉलेजला सेकंड प्रेफरन्स, एसपी कॉलेजला थर्ड प्रेफरन्स ठेवलेला आहे. वालचंद कॉलेजला इथे फोर्थ प्रेफरन्स ठेवलेला आहे. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडला फिफ्थ प्रेफरन्स ठेवलेला आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर याला 6 प्रेफरन्स ठेवलेला आहे. त्यानंतर आर-आय-टी कॉलेज जे आहे त्याला 7th प्रेफरन्स ठेवलेला आहे. त्यानंतर के-आय-टी कॉलेज जे आहे त्याला 8 प्रेफरन्स ठेवलेला आहे. त्यानंतर 9 प्रेफरन्स जीएसपीएम तर राजश्री शाहू कॉलेज जे आहे त्याला प्रेफरन्स ठेवलेला आहे.
आणि शेवटी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसरी खुर्द हे कॉलेज जे आहे ते रिमूव्ह करायचं आहे. ओके, तर आता मी इथे रिसेट करतोय. मला हे कॉलेज जे आहे ते रिमूव्ह करायचं आहे. तर मी पुन्हा शॉर्टलिस्ट युअर ऑप्शनमध्ये येतोय आणि हे अवसरी खुर्दचं कॉलेज जे आहे ते रिमूव्ह करतोय. पहा, मी हे कॉलेज जे आहे ते रिमूव्ह केलं. ठीक आहे. पुन्हा जेव्हा मी सेट युअर प्रेफरन्स मध्ये येतोय, सेट युअर प्रेफरन्स मध्ये माझे हे जे प्रेफरन्सेस आहेत मी रिसेट करतोय. ठीक आहे. आता प्रेफरन्सेस पहा, सीएपी, व्हीजेटीआय, त्यानंतर एसपी, वालचंद, त्यानंतर गव्हर्नमेंट कराड, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं गव्हर्नमेंट जे आहे ते, त्यानंतर आर-आय-टीचं हे 7th, त्यानंतर के-आय-टीचं 8 आणि त्यानंतर JSPMचं राजश्री शाहू कॉलेज जे आहे ते नेक्स्ट प्रेफरन्स म्हणजे 9th प्रेफरन्स. आता जे कॉलेज आपल्याला कॅप 1 मध्ये अलॉट झालेलं आहे ते कॉलेज या लिस्टमध्ये नाहीये. ते कॉलेज या लिस्टमध्ये ऑटोमॅटिकली येणार, कारण ते कॉलेज बॉटमला असणारच. हे पहा, ते कॉलेज होतं विद्या प्रतिष्ठान बारामतीचं सिव्हिल इंजिनिअरिंग. आता हे कॉलेज जे आहे ते ॲज इट इज आलेलं आहे. म्हणजे टोटल या विद्यार्थिनीचे 10 कॉलेजेस आहेत. ओके, आणि हे प्रेफरन्सेस सुद्धा सेट केलेले आहेत. ते प्रेफरन्सेस इथे दिलेले आहेत. आता हे जे प्रेफरन्सेस आहेत हे आपल्याला जर सबमिट करायचे असतील तर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. आपण पुढच्या स्टेपवर येऊ. ओके, कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. इथे ऑप्शन फॉर्म समरी येते. त्यानंतर कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. आता आपल्याला सर्वांना माहित आहे, कारण आपण कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरलेला. तर कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म केल्यानंतर आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर एक काय येईल, SMS येईल. SMSच्या माध्यमातून तो OTP जो आहे तो OTP तिथे टाकायचा आहे आणि आपला जो ऑप्शन फॉर्म आहे तो कंप्लीट करायचा आहे. अशा रीतीने मी या जवळपास 4 स्टेप ज्या आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला. कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म हे जी स्टेप आहे ती मी आता सध्या दाखवलेली नाहीये, कारण मला आत्ताच हा ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचा नाही आहे, करायचा नाहीये. कारण अजून आज 7 तारीख आहे. 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये हा ऑप्शन फॉर्म याच्यामध्ये जर काही चेंजेस किंवा बदल करायचे झाल्यास मला वेळ आहे, जेणेकरून मी ऑप्शन फॉर्म जो आहे तो 8 तारखेला किंवा 9 तारखेला सबमिट करू शकतो. ओके, आता ऑप्शन फॉर्म समरी, ही जी ऑप्शन फॉर्म समरी आहे ती खूप महत्वाची आहे. कारण ऑप्शन फॉर्म समरीमध्ये आपल्याला कॉलेजचं नाव आणि कॉलेज कोड हे सर्व येतं डिटेल्स. आणि सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर आपल्याला जे काही इथे इथे पहा, इथे जी काही लिस्ट ऑफ ऑप्शन गिवन, मग या लिस्टमध्ये आपल्याला फक्त कोड्स येत असतात. मीन्स जे ब्रांच कोड्स आहेत ते येत असतात त्या कॉलेजचे. यावरून आपण सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे की ही जी ऑप्शन फॉर्म समरी आहे, ही ऑप्शन फॉर्म समरी ज्यामध्ये सर्व डिटेल्स आहेत हे प्रिंट करून ठेवलं पाहिजे. म्हणजे किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की तुम्ही जे प्रेफरन्सेस ठेवलेले आहेत हे प्रेफरन्सेस कोणकोणत्या रँकिंगला प्रेफरन्सेस आहेत. माझा हा एक प्रयत्न होता, जेणेकरून तुम्हाला तो जो काही कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म जो आहे तो व्यवस्थित भरता येईल. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही विचारायचं असेल तर नक्कीच कमेंट सेक्शन तुमचाच आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.